Hello, namaste. How are you all? I am fine. Hope the same from your side. कित्येक वेळा आपण काय होते आपल्या आजूबाजूला बघतो आपण सारखं मनात हा माझ्याशी असं वागला, ती मला हे म्हणाली, असं हे ऐकून हे मनातले मनात आपण त्याचा विचार करून कुढत राहतो. हे चुकीचं आहे, हे सोडायला पाहिजे. आपण दुसऱ्याला फॉरगिव्ह करा म्हणतो. ते फॉरगिव्ह कसं हे करायचं, ह्याला एक गौतम बुद्धाची अगदी सुंदर गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगते. एकदा काय झालं, रोजचे सारखं गौतम बुद्ध प्रत्येक घरी भिक्षा मागायला येत होते. आपल्याला माहित आहे बुद्ध कसं राहायचे, आणि ते रोजचं रोज ते कधी आपल्यासारखं साठवून ठेवत नव्हते. रोजचं रोज जे हवं तेव्हाला हवं तेवढं भिक्षा मागायचे आणि खूप आनंदानं खूप सुखात राहत होते. सगळ्यांना आजूबाजूचे लोकांना कळलं होतं हा महान संत आहे, हा खूप मोठा माणूस आहे. त्यामुळे लोक सुद्धा त्याला भिक्षा द्यायचे. आणि ते भिक्षा मागायची पद्धतही अशी, एका घरी गेले ते भिक्षा दिली की ते परत गेले, ते काही जास्त मागत नव्हते. असंच एक दिवस काय झालं, ते भिक्षा मागायला आले की ते घरातला गृहस्थ आपले कामात बिझी होता. तो होता कुंभार. तो आपलं काम करण्यात म्हणजे दाराकडे त्याची पाठ होती. हे भिक्षा मागितली, ते म्हणाले नाही काही, पुढे जावा. तसं बुद्ध पुढे गेले, काही बोलले नाही. आणि त्यांना आणि पुढे जावं लागलं का, म्हणजे मध्ये घरं नव्हती म्हणून. आणि भिक्षा घेतल्या आणि गेले. नंतर हे कुंभाराचा मुलगा आला. तो म्हणाला, बाबा तू काय ते एवढे मोठे व्यक्तीला, पुरुषाला, तसंच पुण्यात्माला तसंच काही भिक्षा न देता पाठवलंस, हे नाहीये, चांगलं नाही झालं, तू का असं केलंस म्हणाला त्याला. कुंभार म्हणाला, अरे मला माहित नव्हतं, मी माझे कामात मग्न होतो म्हणून मी म्हटलं पुढे जावा म्हणून. तसं त्याला खूप वाईट वाटलं आणि तो पळत पळत गेला. बुद्ध आपले शांत चित्तानं व्यवस्थित छान बसलेले होते. हे ना बोलावला. हा म्हणाला, माझी चूक झाली, असं असं, काल तुम्ही आला होतात माझ्याकडे. तुझ्याकडे आलो होतो? हो, माझ्या लक्षात पण नाही काही म्हणाले. हा म्हणाला, नाही असं असं, मी माझे कामात बिझी होतो, मी माझी मटकी बनवत होतो, त्यामुळे मला माफ करा गुरुदेव, माझी खूप मोठी चूक झाली वगैरे म्हणाला. तसं बुद्ध म्हणाले, कधी काय बोलतोस तू, माझे काही लक्षात नाही. ते म्हणाले, मला कधी काल हे नाही, देर इज नो येस्टरडे, उद्या पण नाहीये, फक्त मी आजचे ह्या क्षणात जगत आहे. त्यामुळे मी सुखी आहे, मी समाधानी आहे. कशामुळे? मला काल नाहीये, उद्या नाहीये, फक्त आज आहे. त्यामुळे आपण पण बुद्धाचे ह्या गोष्टीतनं काय शिकायचं आहे, म्हणजे वी टू शुड लर्न टू लिव्ह इन द प्रेझेंट. म्हणजे काल घडून गेलेली गोष्ट, काल अशी झालं, काल तसं झालं म्हणून त्याच्याबद्दल आपण रडत बसायचं का? नाही. आपण मूव्ह ऑन करायचं. एखाद गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाहीये. आपल्या मनासारखी घडली नाही तरी वी शुड मूव्ह ऑन. नाही ते काय होतं माहिती का, काही घडलं, कोणी तुम्हाला काही म्हटलं, तो व्यक्ती फक्त एदा म्हणतो,
पण तुम्ही किती वेळा रिपीट करता? तुम्ही तुमचे मित्रमंडळींना सांगता, घरातल्यांना सांगता, तुमच्या मनात आठवून किती वेळा रिपीट करता बघा. त्यामुळे आपण आजचे जगात, आजचे ह्या क्षणात जगायला शिकलो का नाही, आपण खूप आनंदी होतो. ह्याला वेळ लागतो. मी पण हे प्रॅक्टिस नच केलेलं आहे आणि आता मला शक्य व्हायला लागलेला आहे आज. त्यामुळे मी काल काही घडलं तरी माझ्या लक्षात सुद्धा नसते, तर मी विसरून जाते. मी कधी त्या गोष्टी परत मनात आणून दुःख करत नाही. कालचा दिवस गेला, मला आज काही त्या कालच्या दिवसाशी देणं घेणं नाही. आजचे जगात आपण जगायचं, एवढं आपण फॉलो केलं, आपले रोजच्या गोष्टीतनं सुद्धा खूप काही आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो. असं फक्त दुःखाची गोष्ट असं नव्हे. इवन कितीतरी लोक का नाही पास्ट मध्ये गुंतून ते तर मग्न होऊन राहतात. आज काय आहे माहित नाही त्यांना. ते म्हणतात आमचे लहानपणी का नाही, माझे वडील खूप श्रीमंत होते, अमुक होते, तमुक होता आमचं. अरे बाळा, आज तुझं काय आहे बघ ना. आज काय आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे कधी आपण पास्टमध्ये पण जगायचं नाही, फ्युचरचं बघून त्याची पण स्वप्न बघायची नाही. म्हणून रिपीटेडली आय टेल यू, पास्ट इज ए कॅन्सल्ड चेक. चेक आपण कॅन्सल केल्यावर त्याचा काही उपयोग होतो का? तुम्हाला कोणी पैसे देते त्याला? नाही. टुमॉरो इट इज ए प्रॉमिसरी नोट. तर काही त्यातनं घडेल पण घडणार पण नाहीये. त्यामुळे त्याचा पण विचार करू नका. मग काय आहे? टुडे इज द हार्ड कॅश. आज तुमच्याकडे काय आहे ते जगायला शिका. एवढा आपण जगायला शिकलो का नाही, आजचे जगात आपले मनातली सगळी दुःख नाहीशी होतात बघा. खूप सोपं आहे हे दुःख नाहीसं करायला. लिव्ह इन द प्रेझेंट. आजचे जगात आपण राहायचं शिकलो नाही की आपण कायम दुःखी असणार आहोत. का आपल्या हातात आहे काय? आज आहे हे आपल्या हातात आहे. आणि गेलेला दिवस सांगा, तो कधी आपल्याला रिप्ले करता येत नाही. गेलेला दिवस गेला तो. देर इज नो रिप्ले बटन. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलून, त्याच्याबद्दल काही चांगलं वाईट व्हॉट एव्हर इट इज ऑफ नो यूज. जे काही आज आहे माझ्याकडे तो आहे. त्यामुळे आज आपण आपल्याला देवानं काय दिलेलं आहे त्याचा उपभोग घेऊया. आणि एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का, आज मी व्यवस्थित काम केलं की उद्याचा माझा दिवस चांगला येणार. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थ्यांचं एक्झाम्पल देते. विद्यार्थ्यांनी आज अभ्यास चांगला केला की पुढे काय होणार? त्यांना चांगला अभ्यास केल्यामुळे नॉलेज येणार. उद्या त्यामुळे त्यांना नोकरी चांगली लागेल किंवा ते बिझनेस केले तरी नॉलेज असल्यामुळे दे विल बी सक्सेसफुल इन दॅट. त्यामुळे युअर टुडे विल मेक युअर टुमॉरो. आज तुम्ही चांगला वागलात, आज तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं काम केलात की येणारा उद्याचा दिवस तुमचा खूप चांगला उगवणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशीची काळजी करा. आज लगेच मला काय मिळेल अशी अपेक्षा करू नका. एस्पेशली विद्यार्थ्यांना आज अभ्यास केला की काय मिळणार? नाही. आज अभ्यास करा तुम्ही. आज केलेलंच फळ तुम्हाला उद्या येणाऱ्या काळी मिळेल. अहो, आपण छोटंसं रोपटं लावतो किंवा छोटीशी बी पेरतो. आपल्याला लगेच मिळते का फळ त्याचं? नाही. फळ मिळायला वेळ लागतो का नाही? इन द सेम वे
जे काही आपण करतो त्याचं आपल्याला फळ लेटर मिळणार आहे, उद्या मिळणार आहे, येणाऱ्या काळात मिळणार आहे. त्यामुळे आजचं प्रेझेंट आपण चांगल्या प्रकारे उपयोग करायला शिकूया. अच्छा, हॅव ए गुड डे.